नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या काळ्या मसाल्यातील शेंगा. कुठलाही मसाला न वापरता अगदी भन्नाट चवीच्या गावरान पद्धतीने शेंगा बनवूयात. चला तर बघूया कशा बनवायच्या. त्यासाठी इथं मी शेवग्याचे 1/2 किलो शेंगा चिरून घेतले. एक एक बोट एवढ्या अंतराच्या किंवा तुम्हाला जशा लहान मोठ्या आवडतात तशा चिरून घ्या. आणि याची सालं काढलेली नाही आहेत मी अजिबात. ते शिजल्यानंतर खूप जास्त गाळ होतो त्याचा, म्हणून मी सालं काढत नाही शक्यतो शेवग्याच्या शेंगांची. आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला, शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं, म्हणजे शेंगा आपल्या चवीला छान होतात. शिजताना आतपर्यंत मीठ जातं त्याच्या. आणि फक्त तशाच शिजवल्या तर थोडीशी बेचव लागते शेंग खाताना, म्हणून शेंगा शिजवताना थोडंसं मीठ टाकले. आणि इथे शेंगा शिजत आहे तोपर्यंत मसाला तळून घेऊ आपण. इथे अर्धी वाटी सुकं खोबरं मी भाजून घेतलं मस्त सोनेरी रंगावर. थोडंसं तेल टाकून सोनेरी होईपर्यंत हे खोबरं छान भाजून घेतलं आहे, मस्त असा वास सुटेपर्यंत. सुक्या खोबऱ्याचा खूप छान वास येतो भाजल्यानंतर असं तेल टाकून. आता त्याच तव्यावर 1 चमचा हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ती पण आपल्याला सोनेरी होईपर्यंत थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायची आहे. एकदम थोडंसं तेल टाकलं आहे मी. सोनेरी रंग येईपर्यंत डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे, किंवा डाळीऐवजी तुम्ही फुटाणे घातले तरी चालतील. डाळीने घट्टपणा येतो आपल्या भाजीला आणि चव पण मस्त येते. आता डाळ भाजली आपली, काढून घेतली. आता 2 चमचे शेंगदाणे टाकून घेऊ याच्यावर. ते पण आपल्याला सोनेरी कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आणि मसाला सगळा भाजताना गॅस कमीच आहे माझा. शेंगदाणे छान कडक करून घ्यायचे आहेत आपल्याला. याने भाजीची चव खूप छान येते मसाला व्यवस्थित भाजला तर. आता इथे आपले शेंगदाणे पण मस्त भाजून कडक झाले, ते पण काढून घेऊ. आणि तव्यावर आपण आता थोडेसे धने टाकू. 1 चमचा भरून धने टाकलेत तव्यावर. ते पण भाजून घ्यायचे आपल्याला मस्त असे. आता इथे धने पण आपले भाजत आले. थोडंसं तेल टाकू आणि आणखी भाजून घेऊ. थोडासा रंग बदलेपर्यंत याला पण भाजून घ्यायचे. आता धने भाजून झालेत, धने पण काढून घेऊ. सगळे जिन्नस एकत्रच काढते मी. आता याच्यावर 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या, किंवा तुमच्या चवीनुसार जसे तिखट कमी जास्त लागत असेल त्याप्रमाणे मिरच्या घाला. याच्यामध्ये आपण मसाला घातला ना कुठलाच नाही आहे, त्यामुळे हिरवी मिरची घातली मी. आणि हिला पण थोडंसं तेल टाकून मस्त सगळी मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे छान, म्हणजे मिरचीचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो. थोडंसंच तेल टाकायचं, नाही तर मिरच्या उडतात. मस्त अशी सगळी पांढरं होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची ही मिरची व्यवस्थित. बघू शकता मिरच्यांचा कलर बदलला आहे. आता इथे मिरच्या पण आपल्या तळून झाल्यात, त्या पण काढून घेऊ मसाल्यावर. आणि इथे असे कांदे गॅसवर भाजून घेतलेत मी डायरेक्ट जाळीवर. 3 कांदे भाजून घेतलेत, छान असा काळा कलर येईपर्यंत थोडेसे त्याला चिरा पाडून भाजून घेतलेले आहेत. ते पण तव्यावर टाकायचे आणि असे फोडून घ्यायचे. व्यवस्थित फोडून घ्यायचा कांदा. आता याच्यामध्ये पण थोडंसं तेल टाकायचं आहे. खूप जास्त आपण तेल वापरलेलं नाही आहे. प्रत्येक वस्तूला जरी टाकलं तरी सगळं मिळून अर्धी पळीसुद्धा तेल वापरलेलं नाही आहे. आता थोडासा कांदा भाजला की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. अशी कांद्यामध्ये हळद घातली की भाजीला कलर खूप छान येतो, तरी पण मस्त येते. त्यामुळे कांदा भाजताना हळद घालायची. आता सगळ्या कांदा मस्त भाजून झाला आहे, त्याला पण काढून घेऊ आपण. इथे आपला मसाला भाजून झालेला आहे. आता ह्याच तव्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. आणि सगळा तवा असा पुसून घ्यायचा कोथिंबीरीने, म्हणजे कोथिंबीर पण थोडीशी भाजली जाते
आणि आपला तवा पण स्वच्छ निघतो मसाला भाजलेला. सगळं मसाल्याचं काही चिकटलेलं असेल तर कोथिंबीरीबरोबर स्वच्छ होतो तवा. आणि अशी थोडीशी कोथिंबीर तव्यावर भाजून भाजीत घातली की चव आणखी वाढते. थोडा आल्याचा तुकडा घातला आहे, लसूण घेतला आहे थोडासा. आता याला थंड होऊ देऊ. आता मसाला थंड झाला आहे आपला. मिक्सरच्या भांड्यात घालू आणि याला पाणी घालून बारीक वाटून घेऊ. एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला, पातळ. आता इथे वाटून झाला आहे मसाला आपला. बघू शकता रंग मस्त आला आहे आपल्या मसाल्याला. आता भाजी करायला घेऊ. गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं एक पळी. तेल थोडंसं गरम होऊ देऊ. तोपर्यंत आपल्या शेंगा पण शिजलेल्या आहेत तिकडे. आता तेलामध्ये हळद टाकू आणि कोथिंबीर टाकू बारीक चिरलेली. कोथिंबीर छान परतली की याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा पाण्यासह टाकू. याच्यामध्ये आपण कुठलाच दळलेला मसाला टाकणार नाही आहे. शेंगा बघू शकता मस्त शिजल्यात आपल्या. आता याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ वाटून घेतलेला. आणि याच्यात तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही अशी भाजी बनवून घ्यायची. याच्यामध्ये कुठलाच विकत आणलेला किंवा घरी दळलेला गरम मसाला असं काहीच घातलेलं नाही आहे. तरी पण या शेवग्याच्या शेंगा एकदम मस्त होतात चवीला. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू. मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण आपण शेंगा शिजताना पण मीठ घातलेलं आहे. त्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं. इथे बघू शकता मस्त अशी आपली शेंगाची भाजी आता इथे झालेली आहे. फक्त उकळी येऊ द्यायची याला. आणि तरी बघू शकता एकदम मस्त आलेली आहे तरी पण याला. आता याला उकळी येऊ देऊ. उकळी आली की आपली भाजी तयार आहे. पण उकळी येताना गॅस कमीच ठेवायचा. कमी गॅसवरच छान उकळू द्यायचं याला थोडा वेळ. अशी उकळी यायला लागली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर छान उकळून घ्यायची मस्त भाजी. बघू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे भाजीला. हा जो फेस आहे वरचा तो जिरेपर्यंत मस्त आपल्याला उकळून घ्यायची आहे. पण कमी गॅसवरच उकळून घ्यायची भाजी. नाहीतर तरी आणि कलर दोन्ही पण जातं भाजीचं खूप मोठ्या गॅसवर उकळली की. तर बघू शकता इथे तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाची गावरान पद्धतीने भाजी. एकदम मस्त अशी तरी आणि कलर आलेली गावरान पद्धतीची भाजी तुम्ही पण करून बघा. बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत एक नंबर लागते ही भाजी. अशी भाजी करून खा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.